दरम्यान 12 जूनला अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेत 260 जणांचा मृत्यू झाला होता। त्या दुर्घटनेनंतर विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतर अनेक निष्कर्ष समोर आलेले होते। नेमके काय निष्कर्ष समोर आले होते आणि AIBच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय होतं तेही पाहूयात। तर टेक ऑफ नंतर खरतर अवघ्या 32 सेकंदात मोठी प्राणघातक घटना घडली। एक इंजिन पूर्ववत सुरू होण्यात अयशस्वी झाला आणि टेक ऑफ थ्रस्ट एंगेजमेंटमध्ये संभाव्य बिघाड झाला। बोईंग 7878 हे विमान धावपट्टीपासून जवळजवळ 0.9 नॉटिकल मैल अंतरावर कोसळलं। क्रूचा इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न मात्र N1 इंजिन 1 अंशतः पूर्ववत सुरू झालं, परंतु धडकेपूर्वी इंजिन दोन्हीही निकामी झाले। थ्रॉटल लिव्हर्स आयडल स्थितीत आढळले तरी ब्लॅक बॉक्सनुसार टेक ऑफ थ्रस्ट एंगेज होता। परिणामी प्रणालीमध्ये संभाव्य बिघाड झाल्याचं सूचित झालं। 49 तासांचा डेटा आणि 2 तासांचा ऑडिओ पुनर्प्राप्त करण्यात आला। सामान्य टेक ऑफ कॉन्फिगरेशन फ्लॅक्स 8 अंशांवर तर गिअर खाली आढळलं। वैमानिक पात्र वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त आणि विश्रांती घेतलेले आढळले। प्राथमिक अहवाल दुर्घटनेच्या 1 महिन्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला। तर अंतिम अहवालासाठी 1 वर्ष लागण्याची शक्यता आहे। तर उड्डाणानंतर 3 सेकंदात दोनही इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच रनवरून कट ऑफमध्ये बदललं। विमानाचा खरतर भाग खाली कोसळला। दोनही पायलटनं कट ऑफ न केल्याचं संभाषण दर्शवतं, त्यामुळे कट ऑफ बिघाड किंवा अनावधानानं झालाय। 8:09 विमान इमारतींवर आदळण्याच्या काही सेकंद आधी मेडे कॉल करण्यात आला। तपासांती विमानाचा पुढचा भाग 8 अंश कोनात होता आणि पंख समतोल, पण दोनही इंजिन निष्क्रिय झाल्यानं विमान वरच्या दिशेला झेपावलं नाही। फ्लॅप्स आणि लँडिंग गिअर लिव्हर मानक टेक ऑफ खरतर ट्रस्टवर होतं। हे इन फ्लाइट कट ऑफची पुष्टी करते। विमान परिसरातील इमारतींवरील आदळलं। विमानाचे इंजिन, विंग आणि लँडिंग गिअरचे भाग मेडिकल हॉस्टेलच्या क्रॅश झोनमध्ये विखुरले। बोईंगनं इंधन नियंत्रण स्विच लॉकसाठी अलर्ट जारी केला, पण एअर इंडियानं तपासणी केली नाही। विमानातील थ्रॉटल मॉड्यूल बदलण्याचं काम यापूर्वी 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलं होतं। प्राथमिक अहवाल दुर्घटनेच्या 1 महिन्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला। तर अंतिम अहवालासाठी 1 वर्ष लागण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।